श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. लीला नंबर 536चा उर्वरित भाग. बाई येथे आसन घाला. बाईसाने आसन टाकले. सर्वज्ञ आसनावर बसले. आवसाने थोडा वेळ अकृती आनंद उपभोगला. मग संसारी वेद शक्ती आकर्षिली. सर्वज्ञ म्हणाले, आऊ देवी, आता तुम्ही तुमच्या मुक्कामाच्या ठिकाणी जा. यावर आवसा म्हणाली, पृथ्वी पर्यटन केले. वैराग्य करीत करीत जन्म गेले. मग विंजया देवीने सांगितले, तू गंगा तीराशी जा. तेथे तुला परीस सापडेल. तो परीस आता सापडला. आता कुठं जाऊ जी स्वामी जगन्नाथा? आता या श्री चरणाजवळच बिराड. मग सर्वज्ञांनी तिचे बिराड कुठे आहे ते विचारले. तिने जागा सांगितली. सर्वज्ञ म्हणाले, मंडळिका, जा हिचे सामान घेऊन या. मग नाथोबा गेले. तिचे सामान घेऊन आले. सामानाबरोबर डांगरेशही आला. सर्वज्ञांपुढे सामान ठेवले. मग आवसाने सर्वज्ञांच्या श्रीकरात भाताचे भांडे दिले. थोडा पदार्थ घेऊन सर्वज्ञांनी प्रसाद केला. सर्व भक्तजनांना दिला. डांगरेशालाही दिला. मग सर्वज्ञ उमाईसाला म्हणाले, मासो पवासयो, ये प्रसाद घ्याल की आवडा? ती म्हणाली, जीजी, मी आवड्याचा प्रसाद घेईल. मग सर्वज्ञांनी तिला आवड्याचा प्रसाद दिला. त्यावर आवसा म्हणाली, है रे, सर्वज्ञांजवळ राहून अजून तुझे सोवडे ओवडे गेलेच नाही. मग सर्वज्ञांनी बाईसाकडून तिचे सामान तपासले. तेव्हा सामानातून 3 दाम निघाले. सर्वज्ञ म्हणाले, बाई, हे आमच्यासाठी खर्च करा. देवतेची मूर्ती निघाली. सर्वज्ञ म्हणाले, मूर्ती पाण्यात टाकून द्या. तेव्हा आवसा म्हणाली, नाही जी, हे सर्व पाण्यात टाकायचे असेल तर टाका, परंतु चमकदार पितळीची जोगला देवीची मूर्ती आणि शीश माशाच्या लाकडाची श्रीकृष्णाची मूर्ती, ह्या दोन्ही मूर्ती पाण्यात टाकू नका. सर्वज्ञ म्हणाले, तेही पाण्यात टाका. आवसा म्हणाली, नाही जी, जोगला देवीची मूर्ती पाण्यात टाकायची असेल तर टाका, परंतु श्रीकृष्णाची मूर्ती पाण्यात टाकू नका. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय.